स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील राजीव नगर परिसरात मुस्लिम मतदारांनी शिवसेना शिंदे गटावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे। मागील अनेक वर्षांपासून परिसरातील मूलभूत कामे प्रलंबित असल्याने यावेळी तरुण, कार्यक्षम व विकासाभिमुख उमेदवारांची गरज असल्याचे मतदारांनी सांगितले। आमच्या भागातील प्रश्न समजून घेणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व हवे असून शिवसेना शिंदे गटच हा विश्वास पूर्ण करू शकतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले। येणाऱ्या निवडणुकीत आपले मत शिंदे गटालाच देणार असल्याचे मतदारांनी स्पष्टपणे सांगितले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाल्याचे मत मुस्लिम मतदारांनी व्यक्त केले। या योजनेमुळे घर खर्चाला हातभार लागल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 22 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। बोलिए, आपका नाम और आप कहाँ पे? मेरा नाम नीलोफर शेख है और यहाँ गली में अपने लाइट का प्रॉब्लम है, पानी का, ड्रेनेज का प्रॉब्लम है और 1500 में हमारा गुजारा नहीं होता। हमें ये बोल रहे हैं कि हमारे को बढ़ाओ पैसे घरों को। तो लाड़की बहन की योजना लाड़की बहन की योजना को 2100 करोड़ रुपए में सब बोल रहे हैं। अभी इससे पहले जो नगर सेवक थे उन्होंने हमारे को कुछ भी नहीं करते थे। अभी ये नवाज उनका भरोसा कर रहे हैं, इनके साथ हमें उनका साथ दे रहे हैं। हमें हमारा नाम रेशमा शेख है। हमें 10 साल से यहाँ रह रहे हैं। पानी की प्रॉब्लम है, लाइट की प्रॉब्लम है और ड्रेनेज की प्रॉब्लम है। बुलाए तो ड्रेनेज वाले जल्दी आते नहीं, गटर करने आते नहीं। तो हम ना उम्मीद है कि एकनाथ शिंदे हमारे यहाँ गली में आएंगे तो हमारी ये समस्या पूरी करेंगे जो है हमारे प्रॉब्लम। तो उनके लिए हमारी दरख्वास्त है कि हमारे घर पास जरा चौकसी करो, हमारे गटार का ये है प्रॉब्लम, तो वो देखो करो। पहले से फोन नहीं करे। आपको उम्मीद एकनाथ शिंदे उम्मीद है लड़की बहन हमारे को सहारा दे रही, इतना शुक्रिया अदा करते हैं। अभी जो उम्मीदवार यहाँ से खड़े हैं उनके लिए आप क्या सोचना है आपका? अभी यहाँ से तो कैसे सोचेंगे हमें, हम उनको निवड़ को लगे। साहब, मेरा नाम जहीर बाबू मुल्ला, मैं रिक्शा ड्राइवर। यहाँ रामवाड़ी, लिम्बेवाड़ी, सेटलमेंट, यहाँ के एरिया में वर्षंग हॉस्पिटल जो भी एरिया है, मैं रिक्शा भाड़े मारता है। एक भी रोड सीधा नहीं है, स्पीड वगैरह खड्डे है। शिंदे साहब की वजह से कुछ तो कार्य होगा, ये वही सबसे हम इनको सूचना को पाठ्यक्रम दिए, हम हमारी तरफ से जाहिर करते हैं। अभी उम्मीद क्या है आपकी? के रोड बनना, ड्रेनेज बनना, लाइट खंबे रात को जो आते हैं, हम वर्षंग हॉस्पिटल से कामिनी होटल उसके ऊपर जाते हैं, लाइट ही नहीं है साहब, उसको वो तकलीफ होती है हमारे को। रात को 1-2 बजे स्टेशन के भाड़े मारते हैं हम। कितने साल से आप यहाँ रह रहे हो और इससे पहले कोई? एक 22 साल से रिक्शा चला रहे, 22 साल से भाड़े मार रहे साहब यहाँ से। इससे पहले कोई कुछ काम नहीं किया? नहीं, हम देखे नहीं। आपको रिक्वेस्ट है कि आप कार्य को दिखा दे, शिंदे साहब कार्य को दिखेंगे, इतनी गारंटी है हमारी। मी स्वाती संगीपक शिंदे, प्रभाग 22, सोलापूर। मी सोनीनगर मोदी हुडको राणी बगीचा तिथे राहते। तसे तर बरेच समस्या आहेत। पूर्ण विभाग काय म्हणतात, पूर्ण वॉर्डात खूप सारे समस्या आहेत। आजपर्यंत कोणी सोडवायला ते आलेलेच नाहीयेत। असं याच्याबद्दल तुम्ही तक्रार वगैरे केली होती? बऱ्याच वेळा केली, पण त्याचं सोल्युशन काहीच निघालेलं नाही। अगोदरचे कोणी उमेदवार वगैरे होते त्यांनी काय तुम्हाला? होते, आता मी कोणाचं नाव नाही घेणार। आता त्यांना माहितीच आहे, वॉर्ड 22 म्हणल्यावरती इथे कोण होते आधीचे नगरसेवक वगैरे, त्यांनी कोणीच काम केलेलं नाहीये। आणि तुमची काय अपेक्षा वगैरे आहे? आता नवीन उमेदवार वगैरे आहेत त्यांच्या? नवीन अपेक्षा काही जुनेच आहेत, फक्त नवीन उमेदवार असतील आता निवडून। बरेच आहेत, म्हणजे ड्रेनेज आहे, रस्ता आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बरेच आहेत। कोणत्या पक्षावर तुम्ही असं विश्वास ठेवताय की या वेळेस आम्हाला हे पक्ष मदत करेल किंवा हे आमच्यासाठी काहीतरी महिलांसाठी करतील? मला वाटतं यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना, कारण त्यांनी बरंच केलेलं आहे। महिलांना लाडकी बहीण देत आहेत, तसंच सोलापूरमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल दुसरं चालू केलेलं आहे। पोलीस भरतीसाठी पण ते बरंच काही करतात, त्यामुळे नक्कीच। तुम्हाला काय अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अजून एक लाडकी बहीण म्हणून काय अपेक्षा आहे? काही नाही, आता ते आतापर्यंत केलेच आहेत, ह्याच्या पुढे पण करतील अशी अपेक्षा तर आहेच, नक्की करतील। बाकी बोलो। मेरा नाम सोहेल शेख, मैं राजू नगर में रहता। मेरा पहला मतदान है, तो मैं पहला मतदान शिंदे साहब को देने वाला है। और जो शिंदे साहब जो है, ये जात पात कुछ देखते नहीं और सबको लाड़की बहन के पैसे सबको आते हैं। तो आपको उम्मीद क्या है, मतलब शिंदे साहब से आपका वार्ड का विकास? तो हम कुछ भी नहीं, हम ये थामे ले दिल में कि शिंदे साहब को वोट डालेंगे।
माझं नाव बाबू शिलार शेख, राहणार विजापूर नाका, सोलापूर. आपल्या इथं काय समस्या आहे आणि काय आता विषय आपल्या इथं समस्या आहे बघा, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रोड ह्याची लय समस्या आहे. म्हणून ह्या वेळेस बदलणार आहे आम्ही मतदानमध्ये. बदल म्हणजे काय, समजा आता चर्चा चालली की लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनाचा समजा शिंदे साहेबांनी घरात बसून लाभ द्यायला महिलाला, ते देताना अजून घर बसून महिलाला काम द्यायले. त्यामुळे आम्ही यावेळेस बदल आणणार आहे. शिवसेना हेच पक्ष निवडला आम्ही. मेरा नाम आयशा शेख है। ये जो पहला इधर गटर की प्रॉब्लम थी, पानी की प्रॉब्लम थी और रोड की प्रॉब्लम थी, कोई कुछ करे नहीं, सबको बोले कोई भी कुछ करे नहीं। तो आप देखेंगे ये आगे खड़े ले, ये आगे ठहरे से एकनाथ शिंदे, उनको बोले वो करते कर को बोले, देखेंगे उन्होंने करते नहीं। और लाड़की बहना के पैसे भी बंद हुए थे, अब इस बार चालू करते कर को बोले, चालू करते बढ़ाते कर को भी बोले। अब पैसा कौन देते क्या नहीं देते कौन, अब उनके पर ही सहारा है लाड़के भैया बिल्कुल। अब देते बोले उन्हें और थोड़े बढ़ाते बोले पैसे, उसके पर ही हमारा चलता। गुजारा करते हैं, इनका बहुत शुक्रिया हमारे।